1.5 महिना झाला त्या डोंबिवलीमध्ये घडलेली घटना आहे महाराज. डोंबिवलीमध्ये आता त्या मुंबई भागात लोक फ्लॅट सिस्टीमने राहतात. एका बिल्डिंग मध्ये 200-200 कुटुंब राहतात, पण 2-2 महिने त्यांच्या भेटीगाठी होत नाही. आपला दरवाजा बंद केला, विषय संपला. शेजारी कोण राहतं, काय घेतं माहितीच नाही, संबंधच नाही. दुपारची वेळ होती, मुलं शाळेत निघून गेले, घरामध्ये नवरा बायको होती आणि नवरा बायकोचं घरामध्ये भांडण झालं. काही विशेष कारण नाही. टीव्हीचं चॅनल बदलण्यावरून भांडण झालं. कशावरून? त्या रिमोटवरून भांडण झालं आणि रागाच्या भरात वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात त्या माणसाने त्या बाईची घरामध्ये हत्या केली. कशावरून? रिमोटवरून हत्या केली. मारल्यानंतर मागे पुरावा सापडू नये म्हणून त्या माणसाने त्या बाईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे तयार केले. ऐका ना, तुमच्या अंगावर काटा उभा राहील. आता ते तुकडे तिचेच आहेत बुवा हे कळू नये म्हणून ते तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि जे तुकडे शिजले नाहीत ते मिक्सर मध्ये दळले आणि फेकून दिले. इतकी भयंकर क्रूरता सध्या माणसाच्या मनात आहे. मी कधी कधी विचार करतो ना भाऊ, अरे राक्षस सुद्धा एवढे क्रूर वागत नसतील, सध्या एवढा क्रूर माणूस झालाय. काय कारण आहे? आमच्याकडचे विचार संपलेत महाराज. कुठेतरी गावागावामध्ये असे सप्ते टिकून आहेत, कुठेतरी गावागावामध्ये कथा कीर्तन सुरू आहेत. लोक एकत्र येतात, चांगलं ऐकतात. लक्षात ठेवा, चांगलं अन्न घातलं पोटामध्ये आमचं शरीर उत्तम राहतं आणि चांगले विचार आमच्या बुद्धीमध्ये गेले की आमचं जीवन व्यवस्थित राहतं. याकरता आम्हाला विचाराची गरज आहे आणि विचार देणारी ही पर्वणी म्हणजे आपला हा सप्ताह आहे.